मॅचला या ठिकाणी झाली आहे सुरुवात. बारणी आणि माळे या दोन संघादरम्यान ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस जिंकलं बारणे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय. धाबा जमवल्या पहिल्या चेंडूवरती आल्या चौकार, त्यानंतर लेग 22 स्वरूपात एक धाव मिळाले होते आणि तिसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केल्याने हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. बॉल तयार. फटका यावले चांगला आहे गॅप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज या ठिकाणी धावचीत स्वरूपात परेश या चेंडूवरती होईल बाद. एक धाव मिळेल. त्यानंतर रनआउट स्वरूपात या ठिकाणी विकेट प्राप्त केली जाते. फलंदाज परेश या ठिकाणी बाद झाला. पहिला फलंदाज प्रसाद बाद झाला आणि तदनंतर आपण पाहतोय की परेशची बारणे टीमला 2 धावसंख्येची पॅनल्टी देखील आहे. त्याकरता अगदी कमीत कमी धावसंख्येपर्यंत त्यांना रोखणं गरजेचं आहे ते माले टीमला. चला थोडं स्पीडअप करा पंच. थोडासा उशीर झाला ही मॅच स्टार्ट होण्यासाठी. आमचे मित्र अक्षय सांगतायत की या मैदानावरती ज्यावेळी मॅच असत ना त्यावेळी पॅनल्टी वेगळी असते. बॉल तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. धाव घ्यायची की नाही दुद्या मनस्थितीमध्ये आणि या ठिकाणी डॉट बॉल येईल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 6 धावा. पहिला दिवस गाजवला या ठिकाणी मार्केवाडी टीमनं. भूषण आणि अक्षय यांची चांगली बॅटिंग आपण या मैदानावरती पाहिली. तितकीच चांगली गोलंदाजी त्यांची राहिलेली आहे. आणि दोघांना या खेळाडूंना साथ दिली ती आमचे बंट्या मिलिंद यांनी आणि त्या कारणासाठी अगदी ते टॉप 4 मध्ये गेले होते आणि कालची पहिली सेमीफायनलची लढत आपण पाहिली कोल्हारे विरोधात मार्केवाडी. त्या मॅच मध्ये बंटी यांनी सांगितलं की आम्ही प्रॅक्टिसमध्ये नाही आहोत, त्या कारणासाठी एकाच 2 चेंडू जरूर आम्ही निर्धाव खेळलो, पण या अगोदर कित्येक सामने जिंकून दिलेत आम्ही मार्केवाडी टीमला. पहिलं षटक संपलं. 6 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय गोलंदाज शुभम. पहिला चेंडू जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय गोलंदाज शुभम. पहिला चेंडू त्याने या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडूची फेकी. चेंडू रेंगालतोय. पॉइंटवरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. बॉल तयार. पुन्हा एकदा एक धाव. सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. सिंगलच्या मदतीनं
धावफलक जाऊन पोहोचल ते 8 या धावसंख्येवरती. शांत आणि संयमी सुरुवात या मॅच मध्ये आपण पाहतोय माले टीम कडून. लो फुलटॉस आणि फुलटोल वसूल. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज विक्रांतच्या बॅटमधून येतोय हा षटकार. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धावफलक जाऊन पोहोचल ते 14 या धावसंख्येवरती. धावफलक स्थिरावेल आणि विक्रांत हा फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. सोमनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. या अगोदर देखील आपण पाहिलं सांची टीमने चांगली गोलंदाजी केली. वडवली टीमला अगदी 30 धावसंख्येपर्यंत त्यांनी रोखलं होतं. आघाडीचे एकाच दोन सामने थोडेसे लो स्कोरिंग आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु उर्वरित येणाऱ्या या 2 षटकामध्ये जर आक्रमण केलं 15. हा पेनल्टीच्या रन्स ऍड करायचे आहेत. व्हाईट बॉलचा इशारा व्हाईटच्या मदतीनं. किती आला स्कोर? 16 धावा आहेत धावफलकावरती. फटका यावेळेस फसलाय. झेल ड्रॉप आणि तदनंतर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावींसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 20 या धावसंख्येवरती. हा 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. फटका यावेळेस फसलाय. झेल क्रिकेट त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. धाव मिळेल 1. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 21 या धावसंख्येवरती.
यावेळेस डॉट बॉल. फटका पसलाय. झेल त्या ठिकाणी होतं ड्रॉप. एक धाव या चेंडूवरती देखील मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल ते 22 या धावसंख्येवरती. आमचे मित्र कुणाल यांचं देखील करतोय मनपूर्वक स्वागत. फटका यावेळेस देखील पसलाय. पुन्हा एकदा एक धाव एकेरी धावेच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल ते 23 या धावसंख्येवरती. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि एष्ट्या या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या. फलंदाज कुणाल या चेंडूवरती होतोय बाद. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. चौथ्या षटकाला होती सुरुवात. निशांत बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. ऑन स्ट्राईक वरती सोमनाथ. हा चेंडू या ठिकाणी पंचांचा त्या ठिकाणी नो बॉलचा इशारा येतोय. पुढील बॉल प्रेट. यावेळेस चांगला चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर वलण घेणारा चेंडू. फेकी चांगली होती. प्रेट कायम असेल. लो फुलटॉस. आक्रमण केलंय. 2 धाबा या देखील चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल ते 27 या धावसंख्येवरती.
यष्टीरक्षकाकडून चुका त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकच चूक वारंवार जर घडत असेल ना, तर ती चुकी नाहीये, तो गुन्हा आहे. आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की त्याच दिशेमध्ये वारंवार झेल ड्रॉप केले जात आहेत. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. बॉल तयार. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूची पैकी आणि फलंदाज या ठिकाणी धावचीच स्वरूपात होईल बाद. बॉल तयार. चांगला चेंडू आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. सूरज आपला स्वप्नील. झेल पकडला आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धावफलकावरती धाबा आहेत त्या 29. 2 धाब्यांची पॅनल्टी आहे बार्नेट टीमला आणि एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती आणि 32 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी असेल बार्नेट टीम समोर.
चला बारणे टीम आपल्या 12th मॅन पाठवा आता या ठिकाणी. बॉलर विक्रांत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विक्रांत, ऑन स्ट्राईक वरती फलंदाज नितेश, हितेश आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती निशांत. चोवीस चेंडू मध्ये 32 धावसंख्येचं संरक्षण करायचंय माले टीमला. पहिला चेंडू आबेमध्ये झेल होण्याची शक्यता आणि झेलला कॅरी केलं. पहिल्या चेंडूवरती फलंदाज हितेश हा फलंदाज बाद होता. नवीन फलंदाज सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉल तयार. वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज विक्रांत. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू त्याने या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. रेज लागली आहे होती, परंतु यष्टीरक्षण चांगलं, क्षेत्ररक्षण जर तुमचं चांगलं असेल ना तर धाबा तुम्ही सेव्ह करू शकता. आणि तेच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टीरक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्ची केली नाही. चांगली गोलंदाजी विक्रांतची. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय फलंदाज सुजल. आणि हा फटका फसलाय. झेलला त्या ठिकाणी कॅरी केला आणि फलंदाज सुजल या ठिकाणी विकेट गमावतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि मेडन षटक या स्पर्धेमध्ये टाकतोय. पहिलं मेडन षटक विक्रांत हा गोलंदाज. चांगली कामगिरी, धावा वाचवायच्या होत्या. 2 विकेट आणि एकही धाव खर्ची केली नाही. महत्वाचं षटक टाकायचं होतं विक्रांतला या मॅच मध्ये. आता शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 32 धावसंख्येची.
चेंडू या ठिकाणी पहिला चेंडू डॉट बॉल टाकलाय प्रसाद. आणि हा चांगला फटका हवाई सफर, परंतु झेलला त्या ठिकाणी पकडलाय. अलोंग दी कार्पेटचा हा फटका एक धाव देऊन जाईल. पहिली धाव या ठिकाणी धावपलकावरती लागली जाते. धावपलकाचा श्री गणेश केला फलंदाज तेजसनं. 9 चेंडू नंतर तब्बल पहिली धाव. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. शुभम हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. आणि फलंदाज या ठिकाणी धावचीच स्वरूपात विकेट या ठिकाणी गमावावी लागेल. एक रन काढला दुसरं लावला. ते तिसरा बॉलर कोण आहे? यो कोण चाललाय? आउट कोण झाला? आउट परेश. यतीश. नवीन फलंदाज यतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्लोअर डिलिव्हरी केली होती. चेंज ऑफ पेस होतं. गती परिवर्तन केलं आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी येईल संपुष्टात. 11 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी अगदी टप्प्यावरती चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज परेश. 10 चेंडू आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. दोनच धावा धावपलकावरती आहेत. 32चा करायचा होता पाठलाग आणि आता विजयासाठी गरज आहे. येणारे शेवटच्या आता 9 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. एक धाव चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 3 या धावसंख्येवरती.
आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. चला, सांची टीमचा कॅप्टन आपण येऊन इथं थांबायचंय. मॅच लगेच स्टार्ट होईल ना. झेलला पकडलं, नवीन बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आणि षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालं. येणारे 6 चेंडू आणि बिजासाठी गरज आहे ती 29 धावसंख्येची. लो फुलटॉस आणि फुलटोल वसूल. षटकार येतोय. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल ते 9 या धावसंख्येवरती. हा, मिलिंद माळी आपण पाहतोय की नवीन ऑपरेटर या ठिकाणी बसलेत लाईव्हच्या माध्यमातून, 7X लाईव्हच्या माध्यमातून. जे जे घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करताना त्यांच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचं काम, अगदी तंतोतंत माहिती पोहोचवण्याचं काम करतायत. कोणता खेळाडू किती धावसंख्येवरती खेळतोय, कोणत्या संघाला किती चेंडूमध्ये धाबा हव्या आहेत, किंवा कोणत्या खेळाडूने 50 मारली, कोणत्या खेळाडूनं मेडन षटक टाकलं, हे अपडेट देण्याचं काम करतायत आमचे बंट्या. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू ऑपरेटर आहेत, ते सांगतायत की जन्मताच मूल चालायला लागत नाही, धावायला लागत नाही. त्याला आधी तो जमिनीवर तर रेंगाळतो, त्यानंतर ढोपरी चालतो आणि त्यानंतर तो चालायला लागतो आणि त्या पलीकडची प्रक्रिया असते धावणे. मग ते सांगतंय की आता सध्या मी जरी शिकत असलो ना तरी ही माझी सुरुवात आहे आणि खूप चांगली ऑपरेटिंग ते या ठिकाणी करतायत. मिलिंद माळी, बंट्या त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावण्यावाण्याला घेऊन टाक चल. चार झाले. थांब नको. शेवटचा आता एक बॉल शिल्लक आहे. सोड. एक बॉल काढला lead. चला, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल